हाय फ्रेंड्स, आज आपण 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत. 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक बुलिश पॅटर्न आहे. 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिकचा पॅटर्नचा वापर करून आपण स्टॉक्स मध्ये ट्रेड घेताना एंट्री एक्झिट कसे बनवतो हे आज आपण बघणार आहोत. तर 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न हा 3 कॅन्डलने मिळून तयार होतो. 1 2 3 हा मोस्टली डाऊन ट्रेंड नंतर शेवटी सपोर्टवर पाहायला मिळतो. त्यानंतर ट्रेंड बदलण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये एक मोठ्या रेड कॅन्डल नंतर एक स्मॉल ग्रीन कॅन्डल तयार होते. तिची बॉडी ही आधीच्या रेड कॅन्डलच्या बॉडीच्या पेक्षा कमी असते आणि ती कॅन्डल रेड कॅन्डलच्या बॉडीच्या 50% वर जाऊन क्लोज होते. त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल तयार होते जिचे क्लोजिंग या आधीच्या दोन्ही कॅन्डलच्या वर होते. तर या कंडिशन मध्ये आपण एंट्री कशी घ्यावी, एंट्री कुठे करावी? तर तिसऱ्या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वर, ही तिसरी ग्रीन कॅन्डल आहे, तिसऱ्या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वर आपण बाय एंट्री घेतो आणि त्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस लावतो. हा अपोलो ट्यूब्स लिमिटेड कंपनीचा चार्ट आहे. या चार्ट वर प्राइस सपोर्ट रेजिस्टन्स वर ऍक्ट करत होती. सपोर्ट वर 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. पहिली कॅन्डल रेड कॅन्डल, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल तयार झाली, ती रेड कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्ये सामावलेली आहे. त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल तयार झाली, तिचे क्लोजिंग या आधीच्या दोन्ही कॅन्डलच्या वर जाऊन क्लोज होते. त्यानंतर आपण तिथे एंट्री बनवली. एंट्री आपली 1518 रुपयाला बनली असती. स्टॉप लॉस आपला खाली 1411 रुपयाला बनला असता. इथून आपलं टार्गेट एक रेजिस्टन्सला इथे टार्गेट आपलं अचीव झालं असतं. 1521 ला आपली एंट्री बनली असती आणि 1630 ला आपला टार्गेट अचीव झाला असता. त्यानंतर SPIC लिमिटेड या कंपनीमध्ये 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. सपोर्टवर इथे त्याने सपोर्टवर 3 इनसाइड कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. फर्स्ट कॅन्डल रेड, सेकंड कॅन्डल रेड कॅन्डलच्या बॉडीमध्ये आतमध्ये सामावलेली पाहिजे. त्यानंतर थर्ड तयार होणारी कॅन्डल ग्रीन कॅन्डल या आधीच्या दोन्ही कॅन्डलच्या वर जाऊन क्लोज होते. तिथे आपण एंट्री बनवली असती. ती एंट्री आपली 71 रुपयाला एंट्री बनली असती. स्टॉप लॉस 66 रुपयाला. त्यानंतर प्राइस अप ट्रेंडला जाते. आय थिंक आपलं एवढं टार्गेट होईल 94 रुपयाचं. त्यानंतर चोलामंडलम फायनान्स या चार्ट मध्ये 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. प्राइस सपोर्ट रेजिस्टन्स वर ऍक्ट करत होती. ती रेजिस्टन्स वर ऍक्ट करत होती. त्यानंतर प्राइसने हा रेजिस्टन्स तोडला. हा रेजिस्टन्स नंतर सपोर्ट म्हणून ऍक्ट व्हायला लागला. त्यानंतर सपोर्ट वर 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. पहिली रेड कॅन्डल होती. सेकंड तयार होणारी कॅन्डल ही रेड कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्ये सामावलेली पाहिजे. त्यानंतर तयार होणारी तिसरी कॅन्डल ही दोन्ही कॅन्डलच्या वर जाऊन क्लोज व्हायला पाहिजे. आपल्या कंडिशन नुसार इथे एक 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. इथे आपण एंट्री बनवली असती 1370 रुपयाला. टार्गेट हे आपलं फर्स्ट टार्गेट असतं 1475 रुपयाचं. त्यानंतरचं सेकंड टार्गेट आपण कसं अचीव केलं असतं? तर सेकंड टार्गेट साठी आपण सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज 15 हा इंडिकेटर लावला असता. मुव्हिंग ऍव्हरेज येथे इंडिकेटर मध्ये जाऊन आपण मुव्हिंग ऍव्हरेज सिंपल जस्ट क्लिक करायचा. 15 मुव्हिंग ऍव्हरेज क्लिक केल्यानंतर ज्यावेळी एखादी रेड कॅन्डल सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजच्या 15 च्या खाली क्लोज होईल, तिथे आपला दुसरा सेकंड टार्गेट असतं. आता आपण SBI लाईफ इन्शुरन्स को लिमिटेड या कंपनीमध्ये 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. प्राइस अप ट्रेंडला जात होतं. अप ट्रेंडला गेल्यानंतर इथे त्यांनी रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट केलं, रेजिस्टन्स तोडलं. तेच प्राइस खाली येऊन त्यांनी सपोर्ट म्हणून ऍक्ट केलं. सपोर्ट ऍक्ट केल्यावर इथे 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. 3 इनसाइड कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर आपली इथे एंट्री बनली असती 1449 रुपयाला. स्टॉप लॉस आपला म्हणला असतं 1300 रुपयाला. आपलं टार्गेट जोपर्यंत प्राइस सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज 15 च्या खाली क्लोज होत नाही तेवढं आपलं टार्गेट असतं. इथे एंट्री बनली असती 1444 रुपयाला. आपलं टार्गेट असतं 1669 रुपये, 1679 रुपये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.